पौराणिक ग्रंथानुसार म्हणजेच शिवपुराण आणि स्कंदपुराणानुसार महादेवांना श्रावण महिना अत्यंत प्रिय असण्यामागे समुद्र मंथन, माता पार्वतीची कठोर तपश्चर्या आणि सृष्टीच्या पालनाची जबाबदारी ही समुद्र मंथनाच्या वेळी ज्यावेळेस हलाहल विष महादेवांनी सृष्टीच्या कल्याणाकरता विष प्राशन केले त्यावेळेस त्या विषाचा दाह म्हणजे त्यांच्या शरीराला जळजळ होऊ लागली. त्यावेळेस जळजळ कमी करण्यासाठी शरीराची दाह कमी करण्यासाठी देवी देवतांनी आणि ऋषीमुनी दुधाने अभिषेक केला आणि तो महिना होता श्रावण महिना. श्रावण महिन्यात सृष्टीवर देखील पाऊस चालू होता. त्यावेळेस सृष्टीमातानेही त्यांच्यावर जलाभिषेक केला. हे एक कारण आहे की महादेवांना श्रावण महिना अत्यंत प्रिय. पार्वतींनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी अन्न आणि पाण्याचा त्याग केला आणि कठोर तप करू लागले. त्यावेळेस महादेवांनी त्यांना प्रसन्न होऊन आपला पत्नी म्हणून स्वीकार केला. तो महिना होता श्रावण महिना. हे एक कारण आहे की महादेवांना श्रावण महिना अत्यंत प्रिय आहे. धार्मिक मान्यतानुसार आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू हे 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. भगवान विष्णू योगनिद्रेत असताना सृष्टीच्या पालनपोषणाची आणि कार्यभाग सांभाळण्याची जबाबदारी भगवान देवादिदेव महादेव आपल्या हाती घेतात. तो म्हणजे श्रावण महिन्यात घेतात. महिना हा चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा महिना आहे. या महिन्यात महादेव आणि माता पार्वती हे पृथ्वीलोकावर निवास करतात आणि भक्तांच्या हाकेला धावून येतात अशी श्रद्धा आहे. श्रावण महिना महादेवांना एवढा प्रिय असणारी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत हर हर महादेव मित्रांनो.